बॉलर्स तुम्हाला वापरायचे आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे. संतोषसाठी हा बॉल, रनआउटची संधी होती मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला नाहीये. मात्र सेकंडला विशाल येत आहेत. गोलंदाज सार्थकला तुम्ही पाहतायत. सहा षटकांच्या मॅचेस आता मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हलकस अपील करण्यात आलेलं होतं मात्र डॉट बॉलची ती समाप्ती होईल. फर्स्ट सेमी फायनल जो संघ जिंकेल तो नक्कीच पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025च्या फायनल मध्ये दाखल होईल. शार्प लेक्स प्रेझेंट्स पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025. शॉर्ट अप लेनचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सेमीफायनल मॅच मधला पहिला सिक्सर. षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. 9 धावा दापल होती सार्थकच्या विरोधात. विशालच्या बॅटमधून सिक्सर आलाय. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये मिड विकेटला. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. खरी मॅच 6 ओव्हरची. अल्फा रेंजर्स विरुद्ध सोमजाई स्ट्रायकर्स. सेमीफायनलची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचेल. सार्थकने 13 धावा खर्च केलेत. संध्याकाळचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र, 2 सेमीफायनल, फायनल अशा 3 मॅचेस सज्जूनी बाकी आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा, गोल आईच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट दुसऱ्या सेमीफायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एबी वॉरियर्स विरोधात पर्स वर्सेस सनरायझर्स अशी मॅच पाहायला मिळेल. सेकंड सेमीफायनल मध्ये यानंतर ती मॅच 6 ओव्हरची असेल. त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. 6 षटकांच्या मॅचेस आता तुम्हाला पाहायला मिळाल्या. सामना क्रमांक सकाळपासून आपण विचार केला सामना क्रमांक 10 आता सुरू झालाय. 12 सामने आपल्याला कव्हर करायचे. नरेश दुसऱ्या ओव्हरमध्ये. नरेशचा बॉल थर्डमॅनच्या दिशेने. थर्डमॅनला शॉट, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिथे सिंगल मिळाली आहे संतोषच्या खात्यामध्ये. संतोष थोडासा संयम दाखवत आहेत कारण त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे. जिंकलो तर फायनल मध्ये, हारलो तर या स्पर्धेतनं बाहेर. आणि ज्यावेळी 6 ओव्हरची मॅचेस असतात त्यावेळी कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे आणि तो कॅल्क्युलेशन दिसतोय विशाल आणि संतोषकडे. फुलटॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. लॉंग ऑफ वरनं मयूर वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग आहे मयूरची. थ्रोपैकी चांगली एक सिंगल मिळाली आहे. सर्वच पंचांचं कौतुक करेल ज्यांची खूप चांगली भूमिका आज या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. जरी एक दिवसीय स्पर्धा असेल मात्र तब्बल 12 सामने कव्हर करणं इतकं सोपं नाहीये. नरेश बॅकफुटला गेले, जागा बनवली, चेंडू बराच वेळ हवेत आहे. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. संतोषच्या बॅटमधून चौकार येतोय. संतोषला माहिती आहे की मॅच 6 ओव्हरची आहे. त्यामुळे 7 षटकांमध्ये कमीत कमी 60-65 धाबा उभारावं लागतील. मात्र संध्याकाळच्या सत्रात इतकं सोपं नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये 55-60 धाबाही चांगले असू शकतात. चांगला बॉल होता. संतोष स्वतःवरती नाराज आहे की एक्झॅक्ट हा फटका त्याला पॉइंट्स कव्हर्सला खेळायचा होता. हा ऍक्शन रिप्ले बघा. साफ चेहऱ्यावरती नाराजगी दिसते संतोषच्या. ज्यावेळी जिद्दी खेळाडू असतात, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करण्यासाठी, ज्यावेळी त्यांच्याने एखादा बॉल मिस झाला थोडस नाराजगी त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. क्रिकेट असाच तर खेळ आहे. टाइमपास म्हणून जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर फायदा नाहीये. क्रिकेट या खेळामध्ये तुम्हाला जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. मन तुमचं क्रिकेटकडे जर केंद्रित असेल तर केंद्रित ठेवावं लागतं शेवटपर्यंत. धावा झालेत 20. नरेश इथे मात्र थोडासा फुटबॉलचा प्रकार होता त्यामुळे धावा 4 मिळतील. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 12.00च्या सरासरीने 24 धावा दाखल करावी लागलेत.
6 ओव्हरची मॅच आहे. 2 षटका 24 धावा झाल्या आहेत. बॉलिंग पॉवर प्ले पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिला. बॅटिंग पॉवर प्ले अजूनही बाकी आहे. चला फिल्डिंग करणारी टीम सोमजाई स्ट्रायकर्स. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला धावा चेस करायचे आहेत. स्वतः कॅप्टन संकेत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. संकेत विचार आले स्वतः गोलंदाजी करण्यासाठी. विशाल विचारे या टीमचे संघ मालक आहेत. सोमजाई स्ट्रायकर्स संघाचे पुरस्कर्ते आपण पाहिलं तर विशाल विचारे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिला अल्फा रेंजर्स संघ तुम्ही जर पाहिला पुष्कर विचारे जे संघ मालक आहेत आणि संतोष साळवी संघ नायक आहेत. सेमीफायनलची मॅच त्यामुळे ही मॅच 6 ओव्हरची आहे. सर्व पुरस्कार त्यांचे मनापासून आभार व्यक्त करूया ज्यांनी संघाला पॅक केलेलं आहे. गोलंदाज संकेतचा पुढचा बॉल ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, मात्र त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मॅच सुरू असताना कोणत्याही खेळाडूने मैदानात जाऊ नका प्लीज. धावा झाल्या 30. 2 षटका 24 होत्या. या पहिल्या 3 बॉलवरती 6 धावा आल्यात, म्हणजेच काय तर धावा झाल्यात त्या 30. 6 ओव्हरची मॅच. हाई बॉल पॉइंटच्या वरून पाठवलाय संतोषने. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2च मिळतील. धावसंख्या 32. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 6 ओव्हरची मॅच. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. संतोषच्या बॅट मधून आलाय सिक्सर. कव्हर्सच्या वरून ह्या बॉलला पाठवून दिलाय बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. टायमिंग बघा किती चांगलं आहे. आणि धावा 6 मिळतील. सिक्सर संकेतच्या विरोधात. $38. अजून एक सिंगल ऍड होईल. 39. 39 बिनबाद 39 अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. अल्फा रेंजर्स हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकात धावा झालेत 39. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. आता मात्र 4थ्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. चला फिल्डिंग सेट करायची आहे. कॅप्टन संकेत. दुसऱ्या सत्रामध्ये धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. 4थ्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करण्यात आलेला आहे. 3 षटकात 39 आणि या सरासरीने धावा केल्या तर 70, 75 किंवा 80 धावा होतील या मॅच मध्ये. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. एबी वॉरियर्स संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये सेकंड सेमीफायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पल्सअपचे सनरायझर्स अशी मॅच सेकंड सेमीफायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सार्थक आले दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. चांगला बॉल होता. बॅटिंग पॉवर प्ले मात्र पहिलाच बॉल सन्मान दिलाय फलंदाज संतोषने. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संतोषला या स्पर्धेमध्ये मिळालेला आहे. महिलांची फायनल रॉयल किंग या टीमने जिंकलेली आहे. फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पूजा मॅडम ठरलेले आहेत. फुटला गेले. कव्हरच्या वरून पाठवायचं होतं. क्षेत्ररक्षक तिथे आलेत. दुखापत झाली नाही ना बघायचं जरा. धावा 6 मिळालेत. येतोय षटकार.
हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतोय. टायमिंग चांगलं झालं होतं. क्षेत्ररक्षक प्रसाद सर तिथे होते. जजमेंटही चांगला होता, मात्र सीमारेषे जवळजवळ बाहेरच गेले होते. सार्थक थोडेसे नाराज आहेत. धावसंख्या 45. संतोष 28 वरती बॅटिंग करतायत नाबाद. लीग मॅचेस मध्ये फक्त तुम्ही 25 धावा केल्या तर मैदानाच्या बाहेर यावं लागलं, मात्र आता तसं नाहीये. इथे एक सिंगल मिळाली. पहिल्याच सूचना केल्या होत्या सेमीफायनल फायनल मॅचेस मध्ये नियमामध्ये थोडस चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात आणि हा सार्थकला तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कमी वयाचा खेळाडू, मात्र या स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत एक चांगली छाप सोडली, चांगली गोलंदाजी केली आहे. 46 46 धावा झाल्यात. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते, तिथे सिंगल मिळाली विशालच्या खात्यामध्ये. आतापर्यंत 47 धावांची भागीदारी 2 सलामीवीर फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर असताना विकेटच्या शोधात जरूर आहे सार्थक आणि संघ सोमजाई स्ट्रायकर्स, मात्र विकेट त्यांना अजूनही मिळाली नाहीये आणि त्याच प्रयत्नात आहेत आणि बघायचे विकेट मिळेल का सार्थकला. विकेटच्या शोधात होता आणि इथे विकेट मिळेल का, मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले, त्यामुळे चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार, 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती आणि 51 धावांची भागीदारी सलामीला येत असं आपल्या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. फिफ्टी कंप्लीट. 51 धावांची भागीदारी मी मगाशीच उल्लेख केला. या सरासरीने बॅटिंग केली. 75-80 धावा 6 ओव्हरमध्ये कदाचित पाहायला मिळतील. चौथ्याच ओव्हरमध्ये 51 धावा झाल्यात. संतोष 33 वरती नाबाद आहे आतापर्यंत. 15 बॉलचा खेळ त्याने केलाय. मी मगाशीच उल्लेख केला, तो संयम दाखवतोय, त्याच्याकडे आक्रमकता आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, स्वतःवरती नाराज आहे. षटक क्रमांक 4 इथे समाप्त. आणि हा ऍक्शन रिप्ले बघा, काय टेलिकास्ट आहे. गोल आयुचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि संतोष स्वतःवरती नाराज आहे की हा फटका मला मिड विकेटला खेळायचा होता. 4 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावांची भागीदारी विशाल आणि संतोष मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच 6 ओव्हरची. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. एबी वॉरियर्स आणि पल्सअपचे सनरायझर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने लक्षात घ्या, ती मॅच 6 ओव्हरची असेल. आणि ज्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली होती तो गोलंदाज संजय अखेर 5व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. संजयने इम्प्रेस केलाय, मिलिंदने इम्प्रेस केलंय या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना बॅटिंगच्या माध्यमातून संतोषने इम्प्रेस केलाय. संतोषने जबरदस्त बॅटिंग केली आहे. सचिनने चांगली बॅटिंग केलेली आहे मागच्याच मॅच मध्ये. 1-8 नंबर जर्सी सचिन. 6 ओव्हरची मॅच आहे. पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. 51 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. एसएची बॅट तुम्हाला पाहायला मिळते संतोष यांच्या हातामध्ये. संजयने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. आमचे सर्वच सबचे ग्रामस्थ असतील, सर्वांना विनंती असेल, फायनल मॅच झाल्याशिवाय, बक्षीस वितरण सोहळा झाल्याशिवाय कोणी घरी जायचं नाहीये, लक्षात घ्या. आणि अखेर विकेट घेतली आहे ती संजयने. मी मगाशी उल्लेख केला, संजय या टीमचा विकेट टेकर गोलंदाज आहे, ज्याच्या नावावरती एक विकेट हॅट्रिक सुद्धा आहे. आणि अखेर त्याने 51 धावांची भागीदारी फोडण्यात यश मिळालंय. विशाल, बॅक टू द पॅव्हेलियन. 51 धावा. आणि आता नवीन बॅटर पुष्कर आलेत.
51 धावा झालेल्या आहेत. पहिलाच बॉल पुष्करला बीट केला. मी मगाशी उल्लेख केला होता संजयच्या नावावरती एक हॅट्रिक सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलेली आणि आतापर्यंत 3 बॉल मध्ये एकही धाव त्यांनी दिली नाहीये. त्यात एक विकेट आहे. हा अनुभव असतो. त्याचमुळे आम्ही नेहमी सांगत असतो अनुभवी खेळाडू तुमच्या टीम मध्ये असणं गरजेचं आहे. ऑन साईडला टर्न केलाय. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चारने धावसंख्या पुढे सरकली. 55 पाचवं षटक प्रगतीपथावर असताना 6 ओव्हरची मॅच. आज भरपूर संख्येने मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. दाजींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार, या स्पर्धेची संकल्पना त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. भास्कर शंकर बिजारे साहेब. दुपारच्या सत्रात आपण श्रीवर्धनचे माजी आमदार श्यामभाई सावंत साहेब सुद्धा उपस्थित होते. त्यांची उपस्थिती या स्पर्धेला तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. पाच षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 57. सुधीर परशुराम साळवी असतील सरपंच ग्रामपंचायत पसप, श्रीकांत काशीनाथ विचारे उपसरपंच, शेखर नामदेव विचारे माजी सरपंच, विध्वस्त देवस्थान ट्रस्टचे आपण पर्यंत रवींद्र रघुनाथ विचारे असतील, नामदेव बाबू विचारे असतील, विजय कुमार विचारे असतील, जयवंत बाळा विचारे असतील आणि तिन्ही मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, महिला वर्ग त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. सर्वच आमच्या लाडक्या महिला ज्यांचे या स्पर्धेसाठी नेहमीच सहकार्य असेल यापुढे, कारण की यावर्षी पहिलंच पर्व आहे. मात्र कमी दिवसात खूप चांगलं आयोजन या प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 1 मेला ऑक्शन सोहळा सुद्धा या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळाला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये दीपकचा पहिलाच बॉल हवेत आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आणि झेल डिप्लाय. संतोषची एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली, ज्याने या मॅच मध्ये 33 धावांची इनिंग साकारली. तो संतोष बॅक टू द पेव्हिलियन. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल. 6 ओव्हरची मॅच. नो बॉल आहे. फ्रीट म्हणजे रन फ्रीटचा बॉल होता, मात्र ऑप्शनच्या बाहेर होता, त्यामुळे फ्रीट कंटिन्यू असेल. वाईट बॉल आहे. धावसंख्या 59. राजेश संजय पाटील मॅडम यांचे आगमन झाले. तरी महिलांची जी फायनल मॅच झाली त्याचं बक्षीस वितरण सोहळा आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. या ओव्हर नंतर त्यांच्या शुभ हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा केला जाईल. त्यामुळे महिलांनी जी मॅच जिंकली रॉयल क्वीन येऊन थांबायचे. रॉयल क्वीन टीम सर्व महिलांना विनंती असेल, आपण फायनल मॅच जिंकली आपण या, आपण लगेचच तुम्हाला बक्षीस देणार आहोत. आणि बघा शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. कव्हरच्या वरून बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. आता मॅडम जाऊन नाव लिहून घ्या.
राजल पाटील मॅडम यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि बघा जबरदस्त फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र संतोषला थांबवणं कठीण झालं या मॅच मध्ये सेमीफायनलच्या. संतोष बाद झाले होते त्यावेळी नो बॉल होता, त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना संतोष वैयक्तिक 47 वरती पोहोचलाय. बघायचंय या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. दोन धावा इथे पूर्ण झाल्या तरी बघा आता तिसरी धाव पूर्ण होईल का. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या होत्या संतोषसाठी. संतोष आपली बॅट दाखवायची आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. पल्स अप प्रीमियर लीग 2025 मधलं पहिलं अर्धशतक संतोषच्या नावावरती 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि धावसंख्या आपण बघू शकाल 76. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळाली, धावसंख्या 77. संतोष थोडेसे थकलेत. खरे मित्रांनो अर्धशतक ठोकलंय. मी मगाशी उल्लेख केला होता संतोषने या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. तो 50 वरती नाबाद आहे. हे सर्व मान्यवर सुद्धा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतीलच. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी काही मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. इथे संतोषच्या बॅट मधला फटका चांगला आहे, मात्र तितकीच दर्जेदार फिल्डिंग पाहायला जरूर मिळाली आहे. दोन धावा. जरा संकेतची फिल्डिंग आवडली असेल, संकेतसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त फिल्डिंग. दोन धावा इथे मिळाल्या. धावा झाल्यात 79 आणि 80. बघा मी 80चा टार्गेट उल्लेख केला होता आणि 80चं टार्गेट आहे. मात्र संतोषची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फलंदाज संतोषसाठी ज्याने अर्धशतक ठोकलंय या मॅच मध्ये. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच नितीन. त्याचबरोबर आत्ताच ज्यांचं आगमन झालं आहे राजू संजय पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर पराग विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर भांडूपचे थोर समाजसेवक बाळकृष्ण बणे यांचं सुद्धा आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे प्राईड डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. मी रॉयल क्वीनच्या टीमच्या सर्व मेंबर्सला विनंती करतो की आपण यायचं आहे. आपली जी ट्रॉफी आहे विनर ट्रॉफी जी आहे आपण ट्रॉफी राजूल मॅडमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. त्यामुळे आपण रिपोर्ट करा लवकरात लवकर आपण या. राजूल मॅडमच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. हो बोलतो. ईशान्य मुंबईचे लाडके खासदार सन्मान्य संजय दिने पाटील यांनी खास करून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज साहेब कुठल्या कामानिमित्त उपस्थित नाही राहिले, त्यामुळे आपण बघतो की त्यांच्या अनुपस्थितीमध्ये राजूल संजय पाटील इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे प्राईज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. म्हणजे खास करून महिलांचा जो सामना झाला त्यामध्ये विजयी संघ जो ठरला म्हणजे रॉयल क्वीन यांना आपण ट्रॉफी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत राजूल मॅडमच्या शुभ हस्ते.
6 षटकांच्या सामन्यात आपण बघितलं की पहिलं अर्धशतक येऊ दे ना मी. चला, दोन्ही संघांनी लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे. लवकरात लवकर या आपण व्यासपीठाजवळ. लेडी वॉरियर्स आणि रॉयल क्वीन हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की रॉयल क्वीन संघाने बाजी मारली. सामन्याची सामनावीर ठरली ती पूजा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. पहिल्या चेंडूवर धमाकेदार सुरुवात आणि काय स्वागत केलंय. वेलकम टू खालसा ग्राउंड. उज्ज्वलचं स्वागत केलंय षटकाराने. फलंदाज होता तो स्ट्रायकिंग एंडला संजय. गुड शॉट. मॅग्निफिसंट शॉट. व्हॉट अ स्टार्ट. 80 धावसंख्येचा पाठला करायचं असंच खेळावं लागेल. हवाई फायर करावे लागतील. हवाई हल्ले करावे लागतील. उज्ज्वलचा पुढचा चेंडू. चेंडू समोर ऑफर केलाय. चेंडू हवेमध्ये तिथे शतक डीप मध्ये लॉंगॉनला जज करते. ड्रॉप. नामी संधी होती इथे संजयला बाद करण्याची. दोन्ही हाताने गमावली आहे. दोन्ही हाताने गमावली आहे. इव्हन झेल सुद्धा सोडला आणि स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी सुद्धा होती. आपण तिथे त्या ठिकाणी बघतोय ती सुद्धा दोन्ही हाताने गमावलेली आहे. संजयला एका चेंडूवर 2 जीवदान. बघू शकता चेंडू व्ही शेप मध्ये समोर ऑन दी राईज खेळला होता. क्षेत्ररक्षकाने चूक केली त्या ठिकाणी. झेल सोडला तो विष्णूने. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला केली. विकेट किपर एसटीच्या मागे संजय होता पण तोपर्यंत फलंदाज क्रिचात मध्ये पोहोचला होता. वेगवान चेंडू आहे. प्रचंड वेग आहे चेंडूवर. गती भरपूर आहे. अचूक टप्पा आहे गोलंदाजीमध्ये. थेट चेंडू विकेट किपरच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. 80 धावांचं लक्ष. 6 षटकांचा सामना. लक्ष अत्यंत मजबूत उभं केलंय. टार्गेट मजबूत आहे. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय. चेंडू हवेमध्ये ते क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्वेअरले मध्ये आणि दुसऱ्यांदा झेल. झेल सुटल्यानंतर पहिला हात कुठे गेला तर डोक्यावर गेला पहिला हात. सर पटकने से क्या फायदा जब चिडिया चुप गई खेत. इथे डोक्यावर हात मारून काही होणार नाहीये. लीग मॅचचा फॉर्मॅट संपलेला आहे. नॉकआउट स्टेज आहे. चुका जर तुम्ही केल्या तर ताबडतोब स्पर्धेच्या बाहेर. तुम्ही सचिनला पण बघतोय त्या ठिकाणी संजयला 2 जीवदाने तुम्ही दिलेली आहेत. ओ अप्पर कट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. इथे चूक होणार नाहीये. इथे झेल आणि फायनली विकेट काढली आहे ती गोलंदाज उज्ज्वलने. फलंदाज बाद. सोडली कॅच. कॅच पकडला ना. इट्स आउट. इट्स आउट. पंचांनी सांगितलंय सचिनला. बघू शकता त्या ठिकाणी ऍक्शन रिप्ले. झेल पकडला नाही. ते पर्टिक्युलर एक टायमिंग असतो. त्या टायमिंग बघितलं की झेल फिनिश झालाय. पंचांनी ती गोष्ट ऑब्झर्व्ह केली. नंतर सांगितलं की सचिन इथे बाद आहे. गलीमध्ये झेल देऊन तंबूत परतलाय. चला फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सार्थक. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज आणि ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. मला असं वाटतं की जेवण झाल्यानंतर संध्याकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड बटरचा नाश्ता होता वाटतं तिथे. हाताला आपण बाजूने बघतो बटर लागलेला आहे. झेल भरपूर सुटतायत. आतापर्यंत या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 3 झेल सुटलेले आहेत.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. 80चं लक्ष्य आहे. अजूनही 71 धावा करायच्या आहेत. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सार्थकच्या सोबत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये संजय आहे उभा. संजयने सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघाला. 4 चेंडू तो 9 वर खेळतोय. षटकार मारला, डबल, त्यानंतर आपण बघितलं की डॉट, सिंगल, विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संजय. गोलंदाजी मार्गावर षटक क्रमांक 2 संतोष. हे 2 चांगले फलंदाज आहेत, चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत, 2 चांगले ऑलराऊंडर आहेत, 2 अनुभवी खेळाडू आहेत एकमेकांसमोर. त्यामुळे हे कॉन्टेस्ट बघण्यात निश्चितच मजा येईल. संतोष विरुद्ध संजय. संतोषचा पहिला चेंडू आहे षटकातला. लेग लान्स केला, मागे जातो चेंडू, विकेट किपरला बीट करून चेस खूप मोठा आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत संजय पुन्हा त्या स्ट्रायकिंग एंडला पोहोचणार, याच्यात मात्र शंका नाही. गुड रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग ग्लान्स केला हा चेंडू, मागे पाठवला. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. बॉटमहँडचा पुन्हा वापर, पॉइंटला क्षेत्ररक्षक काय ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत धाव इथे घेतली नाहीये. सार्थक तयार होता धाव घेण्यासाठी, पण नकार दिला स्पष्टपणे तो संजयने. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओहो, कव्हर्स मध्ये वॉट अ शॉट, इनसाइड आउट, थ्रू द कव्हर, वॅकेंट एरिया, सीमारेषे बाहेर चौकार. जिथे चान्स भेटतो, रूम भेटतो, जागा मिळते, तो फटका बनवतो. ही खासियत आहे संतोषची. एक्सलेंट शॉट आणि हा चौकार. धावसंख्या 15. 15 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन सेकंड ओव्हर. रिव्हर्सचा अटेम्प्ट, पण टायमिंग जमलं नाहीये. वेगवान चेंडू होता, अचूक लाईन पकडली होती या चेंडूवरती संतोषने संजयच्या विरोधात. निर्धाव चेंडू. धावसंख्या काय माहिती, 15. 15 लॉस ऑफ 1 इन सेकंड ओव्हर. ओ क्या बात है, अपिस्ट, अप्पर कट, सीमारेषे बाहेर. एक टप्पा घेऊन सीमारेषे बाहेर चौकार. What a shot is that, magnificent shot by संजय. धावसंख्या 19. संतोषचा पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. दबाव गोलंदाजावर आणि पंचांनी सिग्नल केला, इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या 20. अजूनही 60 धावा करायच्या आहेत. एकूण 25 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 25 चेंडू आणि 60 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू समोर संजय. लेग लान्स करायचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा चेंडू, इट्स अ वाईड बॉल अगेन. दबाव गोलंदाजावर, प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करतोय. इव्हन हा सुद्धा प्रयत्न असेल की बॅट्समनला सेट करण्याचा. 2 चेंडू त्याने लेग स्टिकच्या बाहेर टाकलेले आहेत. अनुभवी खेळाडू आहेत आणि बघायचा अनुभवाचा फायदा कशा प्रकारे उचलून इथे मात्र चांगला परफॉर्म करणं हे तेवढंच गरजेचं आहे. पुढचा चेंडू, बॉटम हँड, सन्मान दिलाय चेंडूवर. षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 21 धावा धावफलकावर आहेत. जसं मी मगाशी आवर्जून उल्लेख केला की आज आपण जर बघितलं तर हे पहिलंच पर्व आहे. आपण ही स्पर्धा बघतोय, फळसं प्रीमियर लीग. आणि पहिल्याच पर्वामध्ये निश्चितच खूप चांगली अचिव्हमेंट, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आणि हे सगळं बघून निश्चितच आवर्जून उल्लेख केले म्हणजेच ईशान्य मुंबईचे सन्माननीय खासदार, लाडके खासदार संजय दिना पाटील यांनी आवर्जून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप चांगलं नीटनेटकं आयोजन केलं. हे तर पहिलंच पर्व. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्यांच्याकडनं खूप चांगला समर्थन मिळेल, खूप चांगला सपोर्ट मिळेल. कारण पहिल्याच पर्वामध्ये एवढं चांगली अरेंजमेंट केली आहे, चांगलं आयोजन केलं आहे, चांगलं व्यासपीठ निर्माण केलं सर्व खेळाडूंसाठी. त्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या सर्व खेळाडूंना, सर्व आयोजन कमिटीला. आणि त्यांच्याच बिहाफमध्ये आपण आवर्जून उल्लेख करूया की मात्र साहेब उपस्थित नाही राहू शकले, पण आवर्जून इथे उल्लेख करेन की म्हणजेच राजूल संजय पाटील या इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्यासोबत आपण बघतोय की म्हणजेच पराग विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, भांडूपचे थोर समाजसेवक बाळकृष्ण बणे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फुल करायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाही. इव्हन शॉर्ट पिच चेंडू होता भावेशचा. आणि सार्थक इथे मात्र नक्की काय करतोय आपण बघतोय. मैदानावर 2 चेंडू खेळलाय, अजून एकही धाव अंकित झालेली नाहीये. मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही करायच्या त्या 59 धावा सामना जिंकण्यासाठी.
इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या 23. चेंडू शिल्लक आहेत ते 22 आणि 57 धावा अजूनही करायच्या आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज भावेश, समोर आहे तो संजय. ओहो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. मॅग्निफिसंट हिट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, लांब लचक आणि दिलखेचक षटकार. उत्तुंग मारलाय, लांब मारलाय, सीमारेषेच्या बाहेर मारलाय, षटकार मारलाय संजयने. संजयची क्वार्टर सेंचुरी झाली कंप्लीट. 25 धावा वैयक्तिक कुठल्या त्याने 11 चेंडू मध्ये. गुड बॅटिंग. संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावर. फुल टॉस आहे, थ्रू द कव्हर, व्हॉट अ शॉट अगेन, व्हॉट अ हिट. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय संजय अँड व्हॉट अ नॉक. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स बाय संजय. 2 षटकार लागोपाठ मारलेत, 2 षटकार ठोकलेत ते संजयने आपल्या बॅटमधून. धावांचा अक्षरशः रतीप टाकलाय. वैयक्तिक धावसंख्या 31 नेली आहे. संघाची धावसंख्या 35. त्यामध्ये सिंहाचा वाटा इथे उचललेला आहे संजयने. संजय विचारे, सुपर बॅटिंग. 35 धावा. पुढचा चेंडू 22चा. फुल टॉस आहे, थ्रू द कव्हर, चांगला फटका, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया, सीमारेषा बाहेरच, सीमारेषा बाहेरच पाठवलाय चेंडू. आणि पाहुण्यांचं स्वागत केलंय चौकारने, कारण त्या दिशेने चेंडू आला होता. ज्या ठिकाणी गेस्ट बसलेत, पाहुणे बसलेत, मान्यवर बसलेत, त्या ठिकाणी दर्जेदार चौकार. आणि धावसंख्येत बरं, धावसंख्या 39 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. ऑनसेला पुलचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, त्याच्या डोक्याने चेंडू जाईल की काय. चांगली फिल्डिंग लास्ट मुवमेंटला, स्वतःला स्ट्रेच केलं, चेंडू कव्हर केला, थांबवलं चेंडू आणि निम्मी षटकं कंप्लीट झाली आहेत. 40 धावा धावफलकावर आहेत. आता निम्मी षटकं बाकी आहेत आणि 40 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. आपण आता वळूया थेट आता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. जसं मगाशी मी उल्लेख केला की ईशान्य मुंबईचे सन्माननीय खासदार, लाडके खासदार संजय दीना पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण बघतोय की त्यांना आज भरपूर कामं होती, भरपूर काही शेड्यूल त्यांचं बिझी, त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. पण त्याच्या बिहाफमध्ये आपण बघतो की राजूल संजय पाटील ते उपस्थित राहिले आहेत. त्यांचा पण इथे सन्मान करणार आहोत. मी दाजींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राजूल ताईंचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. हृदयाच्या अंतकरणात आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आज साहेब उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी मात्र भरभरून शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेसाठी. त्यांचे सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करू. आणि त्यांच्या बिहाफमध्ये आपण बघतो की आम्हाला इथे सपोर्ट करण्यासाठी, समर्थन करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी खास करून राजूलताई संजय पाटील उपस्थित राहिले आहेत. त्यांचा सन्मान इथे व्यासपीठावर होतो आहे. प्रमुख विश्वस्त, चेअरमॅन, देवस्थान ट्रस्टचे भास्कर शंकर विचारे, अर्थातच सर्वांचे लाडके दाजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. त्यांचा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर आवर्जून उपस्थित राहिलेले त्यांच्यासोबत पराग विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, भांडूपचे थोर समाजसेवक बाळकृष्ण बणे यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल. आणि पुन्हा आता मी दाजींनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बाळकृष्ण बणे साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. म्हणजे बाळकृष्ण बणे साहेबांचा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. खूप चांगला मोमेंटो, एक सन्मान चिन्ह आणि महाराष्ट्राची परंपरा आहे, श्रीफळ देऊन त्यांचा मी इथे सन्मान केलेला आहे. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत. राजूलताईंचा मी आभार इथे व्यक्त करतो. आपण इथे आलात आणि व्यासपीठाच्या आपण स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल राजूलताईंचा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. मनपूर्वक आभार. फळसप प्रीमियर लीग, फळसप ग्रामस्थ, श्री सोमजाई जाकमाता सोमेश्वर ट्रस्ट फळसप, फळसप ग्राम सुधारणा मंडळ मुंबई. ओ क्या शॉट, काय शॉट मारलाय, व्हॉट अ शॉट, 6 रन. त्याजवळ ग्रामपंचायत फळसप यांच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत आम्ही.
राजुलताई संजय पाटील यांचे आणि त्याचबरोबर बाळकृष्ण बने साहेबांनी सुद्धा. षटकार दमदार मारलाय संजयने. संजय जबरदस्त बॅटिंग करतो. संजय खेळतोय वैयक्तिक 43 वर. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आपण बघतोय 14. 32 धावांची गरज आहे. आउटड्राईव्ह खूप चांगला मारला. कव्हर क्षेत्ररक्षक तिथे उभा, तिथे मात्र फंबल बघायला मिळते. चुका तुमच्याकडनं होत आहेत. चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. एक तर तुम्ही चांगलं टार्गेट सेट केलंय आणि त्या धावसंख्येला बीट करण्याची ताकद किंवा धावसंख्येला पाठ टाकण्याची ताकद सुद्धा मात्र संघ ठेवतोय मैदानावर, तो सोमजाई स्ट्रायकर्स. सो 50 अप फॉर सोमजाई स्ट्रायकर्स. 50 धावा पूर्ण धावफलकावर. सोमजाई स्ट्रायकर्सच्या 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. अजून येतं 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे मैदानावर 12. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. रिक्वायर 115 रन पर ओव्हर. तुम्ही बघताय महिला, ज्या महिलांनी मात्र आज एंटरटेन केला, आम्हाला खूप चांगला खेळ केला. आज कॅमेरा आपण बघतो त्यांच्यावरच आहे. दोन संघांनी मात्र अप्रतिम खेळ केला. अंतिम फेरीपर्यंत या संघाने मात्र एक जबरदस्त खेळ करताना सर्वांनाच एंटरटेन केलं आणि पहिलंच पर्व होतं पळसं प्रीमियर लीगचं आणि पहिल्याच पर्वामध्ये एक चांगली अचिव्हमेंट. विजेत्या संघाने मात्र जबरदस्त कामगिरी केली, म्हणजेच रॉयल क्वीन लेडी वॉर्सने सुद्धा त्यांना चांगली फाईट दिली आणि एक चांगला संघर्ष. जसं मगाशी आमच्या नीतीने उल्लेख केला की घरकामामध्ये आपण जेव्हा बिझी होतो कधी वेळ निघून जातो कळतच नाही, स्वयंपाकामध्ये, घरातल्या कामामध्ये. पण आज या सर्वांना स्वयंपाकापासून किंवा आपल्या घरापासून थोडंसं दूर आणून सगळ्यांना एकत्र आणून एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट किंवा आपल्याला सगळ्यांचा एक गेट टुगेदर, मगाशी जो मी उल्लेख केला नितीन की गेट टुगेदर आहे, हा क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे आपली गेट टुगेदर आहे. आणि सर्व गावातल्या किंवा गावाकडच्या ग्रामस्थ आहेत किंवा आपण बघतो की त्या सर्व महिला ज्या एखाद्या कुठेतरी कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात, पण हा सुद्धा एक कार्यक्रमच आहे आपला, हा सुद्धा एक गेट टुगेदर आहे. आणि या निमित्तानं बघतो की सर्व महिला एकत्र आल्या आणि आपल्या मध्ये असलेलं कौशल्य जे आहे ना क्रिकेटचं किंवा एखाद्या कुठेतरी पर्टिक्युलर गोष्टीचं, ते कौशल्य या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळालं. चेंडू हवेमध्ये होता तिथे झेल सुटलाय. सार्थक. धावसंख्या 51. गोलंदाज आहे तो विशाल. नेक्स्ट मॅच असेल ती 5 षटकांची. येऊ गोष्ट लक्षात ठेवा. काही कारणास्तव मात्र कमिटीने निर्णय घेतला की नेक्स्ट मॅच असेल ती 5 षटकांची. हा फुलटा चेंडू होता, लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू. इट्स अ वाईड. संजय स्ट्राईक एंडला आल्यानंतर भल्या भल्यांची मात्र आपण बघितलंय ते गाळण उडाली आहे, थरकाप उडाला आहे. आणि विशाल सुद्धा नाव त्याच्यामध्ये मी ऍड करेन. धावसंख्या 52. चेंडू शिल्लक आहे ते 11, करायचे ते 28 धावा. संजयने मारलाय, उचलून मारलाय, लांब लचक मारलाय आणि फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर मारलाय. अर्धशतक पूर्ण. 50 फॉर संजय. जर जोरदार टाळ्या उद्या बॅटिंग आवडली असेल तर. काय बॅटिंग केलंय संजयने, एक पात्री अभिनय. वॉट अ बॅटिंग. त्याच्या चेहऱ्यावर बघून एवढं निश्चित सांगतोय की सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे संघाचा आणि काय परफॉर्मन्स दिलाय. वॉट अ बॅटिंग. हवेशी वार्तालाप करणारी फलंदाजी आपण बघतोय मैदानावर. कट केला चेंडू, मागे जातो चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. संधी रनआउटची पण रिस्क घेतली नाहीये खेळाडूने. फिल्डरने रिस्क घेतली नाही, खेळाडूने रिस्क घेतली नाही चेंडू फेकण्याची. सेन्सिबल क्रिकेट. जेवढं आक्रमण तेवढं संयम माझ्याकडे आहे हे संजयने आपल्या बॅटमधून दाखवलंय. 21 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्यावरती आपण बघितलं की पहिल्या सत्रामध्ये संजयचं आपण अर्धशतक, संतोषचं अर्धशतक आपण बघितलं, एक हाफ सेंचुरी बघितली. त्याला आपण बघतोय उत्तर देताना संजयची हाफ सेंचुरी आपण बघतोय. अवघ्या 20 चेंडूत 51 धावा कुठल्यात त्या संजय विचारेने. सार्थक समोर आहे. चेंडू हवेमध्ये, बॅक टू द बॉल, चांगला फटका, स्ट्रेट टू द ग्राउंड, ऑन दी अप मारलाय. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव. सार्थक मात्र एक काम चांगलं करतोय की स्ट्राईक रोटेट करतोय. संजयची बॅट तळपली आहे, संजयला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे. संजय आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो, मोठमोठे फटके मारू शकतो, एवढी क्षमता या फलंदाजामध्ये आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. थांबून मारलाय, पॉज घेतला, डिस्पॅच केला, पॉज घेतला, डिलिव्हर केला आणि पॉज घेतल्यानंतर एक्झिक्यूट सुद्धा केलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. व्हॉट अ शॉट अगेन. 6 रन.
सकाळपासून आपण एका गोष्टी नितीन उल्लेख केला की आपण एक इंटरनॅशनल लेवलला एका मोठ्या विक्रमाचा पाठलाग करताना आपण बघितलाय. साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया 434 धावा आणि त्या सुद्धा 3 तासामध्ये त्याचा रेकॉर्ड ब्रेक करून 438 धावा कुठल्या गेल्या. हे सुद्धा आपण बघितलं की 80 धावा होत्या धावफलकावर. 80 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरला माहिती त्यामध्ये समजाई स्ट्रायकर आणि काय बॅटिंग केली आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये ते क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट चुकली, जेल सुटला, संजयला जीवदान आणि आपल्याच पावर आपण बघतो हाताने कुऱ्हाड मारून घेतली आहे. आपलेच जाताना आपलेच ओठ. तिसरं जीवदान संजयला या मॅच मध्ये. म्हणून मगाशी म्हटलं नितीन की जो आपण मगाशी ब्रेक घेतला, मगाशी आपण बघितलं की लेडीजची मॅच इथे झाली, त्यानंतर इथे ब्रेकफास्ट सुद्धा होता. मला असं वाटतं ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड बटरचा नाश्ता होता वाटतं. त्या हाताला अजून बटर लागलेलं आहे. झेल सुटतायत त्या ठिकाणी संजयचे आणि संजयने हे दाखवून दिलं की जीवदानाचा फायदा कसा उचलायचा. त्याच्या टी शर्टवरचा नंबर आहे 77. तेवढ्या धावा तो कुठू शकतो एवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे. म्हणजेच काय आपण बघतो मैदानावर आता एक षटक शिल्लक आहे आणि करायचे ते 13 धावा. व्हॉट अ बॅटिंग, नेल बॅटिंग परफॉर्मन्स. इव्हन या संघाने विजय सलामी दिली पहिल्या मॅच मध्ये जेव्हा फळसफ इमिरेट्स संघ समोर त्याच्या होता. त्यांच्या समोर खेळत असताना आपण बघितलं की विजय सलामी देत असताना हा संघ मॅच जरा स्पीडअप करायची आहे, वेळ घेऊ नका जास्त. कुणाल 6 बॉल अँड 13 टू विन. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय.
आणि ऑलरेडी आम्हाला माहिती मिळाली आहे पंचांकडून की वन डाऊन बॅट्समन त्यांचा संकेत आहे. संजय पुन्हा आला बॅटिंगसाठी मैदानावर आणि त्याच्यासोबत आहे सचिन. पण बघायचं पॉवर प्ले षटक कोण टाकणार. आपण आय थिंक संतोष येतोय षटक क्रमांक पहिलं म्हणजेच पॉवर प्लेचं षटक घेऊन. बघायचं पॉवर प्ले मध्ये धावा किती बनवणार इथे मात्र बॅटिंग करणारा सोमजाई स्ट्रायकर्स. चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या, सामना सुरू करायचा आहे. वेळेअभावी आपण नेक्स्ट मॅच आपण सर्व 5-5 षटकांची इथे कव्हर करणार आहोत. स्ट्राईक एंडला सचिन. षटक क्रमांक आपण बघतोय पॉवर प्ले संतोष बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर समोर ऑफर केला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला स्टॉप केलाय, चांगला पॉज केलाय चेंडू. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. फिल्डिंग मध्ये आपण बघतो की जीवाचा अक्षरशः रान करतायत, कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे. मॅच एकदम क्लोज झाली होती, टाय झाली होती. अशा मोमेंटला बघायचा तर सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकणार या सुपर ओव्हर मध्ये. समोर आता संजय. शॉर्ट पिच चेंडू स्क्वायर कट करायचा प्रयत्न, वेगवान चेंडू, चांगली लाईन. पहिलाच बॉल बघतो या ठिकाणी डॉट खेळतोय. स्क्वायर कट करायचा प्रयत्न होता, संजय पूर्णपणे लाईन मिस करतोय. इट्स अ डॉट. सचिन आणि संजय एकत्र येऊन काहीतरी चर्चा करतात. बघायचं तर या मोमेंटला येणाऱ्या 4 चेंडू मध्ये किती धावा जमवतील आपल्या संघासाठी या सुपर ओव्हर मध्ये. संतोष नेक्स्ट बॉल. ओ हो, क्या बात आहे, लाजवाब. अचूकतेवर भर दिली आहे. लेग बाईटचा इशारा पंचांचा. अॅक्युरेसी, अचूकता आहे, भेदकता सुद्धा आहे गोलंदाजीमध्ये. आणि काय गोलंदाजी केली पॉवर सुपर ओव्हर मध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय संतोष. 3 चेंडू फेकलेत, फक्त 2च धावा. त्यापैकी बघतो की बॅटमधनं 1 धावा आहे आणि एक लेग बाईटची 1 धावा आहे. धाव फरक करत त्यात 2 धावा. आता समोर सचिन उभा आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत सुपर ओव्हर मध्ये. इम्प्रोव्हायझेशन फटका बनवला, त्या ठिकाणी चेस सुरू आहे. विकेट किपर पळतोय चेंडूच्या मागे. कोण शर्यत तिथे जिंकणार. 2 धावा तर धावणे ते पूर्ण होत आहेत. संजय पोतदार का सायकिंगला बघूया, आपण नकार दिलाय सचिनने स्पष्ट नकार दिलाय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. पंचांचा 1 शॉट. गरीबी में आटा गेला. आधीच सुपर ओव्हर. चला कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट नकोय पंचांसोबत. पंच स्कोरर निपक्षपाती म्हणजे न्यूट्रल भूमिका असते त्यांची, त्यामुळे कुठल्या प्रकारचं साईड ते घेणार नाही. 1 शॉटचा सिग्नल पंचांनी केलाय, म्हणून मगाशी म्हटलं गरीबी में आटा गेला. आधीच धावा नाहीये, त्यामध्ये अजून एक शॉट म्हणजेच काय तर फक्त 3च धावा. दबाव सोमजाई स्ट्रायकरवर, फलंदाजांवर. संतोषच्या गोलंदाजीवर उत्तरच नाहीये फलंदाजांकडे. संजयने खातच उघडलं नाही अजून मैदानावर. सचिन खेळतो वैयक्तिक 2 वर. संघाची धावसंख्या 3. शेवटचा चेंडू शिल्लक सुपर ओव्हर मधला. डॉट बॉल, क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त. फक्त आणि फक्त 3 धावा. मॅन विथ द गोल्डन आर्म. अल्फा रेंजर्स. टी शर्टचा रंग लाल, खतरे की घंटी. रस्त्यांवर जाताना सिग्नल लाल दिसला, गाड्या थांबतात. ट्रॅकवर आपण गेलो तर ट्रॅकवर सिग्नल लाल दिसतात, गाड्या थांबतात, ट्रेन थांबतात. इथे भल्यानं थांबवलंय, हेच दाखवून दिलंय. संजय सारख्या बॅट्समनला शांत ठेवलंय या षटकामध्ये या लाल रंगाच्या गोलंदाजाने. नाव आहे संतोष. फ्लडलाईट सुद्धा ऑन झालेले आहेत. आता विद्युत प्रकाश झोतामध्ये सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्याची एक वेगळीच मजा सर्व खेळाडूंना मिळणार आहे. सुपर ओव्हर सेकंड इनिंग फ्लडलाईट्स मध्ये. व्हॉट अ परफॉर्मन्स विथ द बॉल बाय संतोष. 6 चेंडू फेकले, फक्त 3च धावा खर्च केला, 1 विकेट काढली. क्लीन बोल्ड केलं लास्ट बॉलवर सचिनला. आणि मात्र 4 धावांची आता आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ही बॅटिंग करत असताना अल्फा रेंजर्स या संघाला बघायचं या 4 धावा पुरेशा आहेत का डिफेंड करण्यासाठी सोमजाई स्ट्रायकर्स या संघासाठी. चला फिल्डिंग लावून घ्या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे.
वेळेअभावी आपण पुढचे सामने सर्व 5-5 षटकांचे केले, त्यामुळे विनंती करतो की आपण फिल्डिंग सेट करून घ्या. बॅट्समन दोन्ही ऑलरेडी ग्राउंडवर पोहोचलेले आहेत. फिल्डिंग लावून घ्या. चला भरभरून समर्थन देणाऱ्या, भरभरून सपोर्ट करणाऱ्या सर्व समर्थकांचे, पुरस्कारांचे मनपूर्वक आभार. शार्पलेस प्रेझेंट फळसप प्रीमियर लीग, पावर्ड बाय श्वेता ट्रान्सपोर्ट, प्रोप्रायटर मनीष विचारे, को पावर्ड बाय अगस्त्य आणि अवनीश, स्पॉन्सर्ड सई डिझाईन, व्ही लाईव्ह आणि वर्टर्स. त्याचबरोबर सर्व आमच्या ग्रामस्थांचे आभार इथे व्यक्त करतो. श्री सोमजाई जाकमाता सोमेश्वर ट्रस्ट फळसप, फळसप ग्राम सुधारणा मंडळ मुंबई, ग्रामपंचायत फळसप, सर्वांचे मनपूर्वक आभार. खास करून प्रमुख विश्वस्त आणि चेअरमॅन देवस्थान ट्रस्टचे भास्कर शंकर विचारे अर्थातच दाजी यांची ही संकल्पना जी मूर्त स्वरूपात त्यांनी त्यांच्याच चिरंजीवाने म्हणजेच अभिषेक भास्कर विचारे अभि यांनी आणि फळसप युथ क्लब यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. षटकातला पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर नरेश, धावा डिफेंड करायचे त्या 4, समोर संतोष. हा लेग ब्रेक होता आणि फिनिश केली आहे मॅच. पहिल्या चेंडूवर मॅच फिनिश केली आहे आणि थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय तो अल्फा रेंजर्स या संघाने. पहिलंच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये दांडगा परफॉर्मन्स, सुपर ओव्हरमध्ये पहिला चेंडू मॅच फिनिश. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करा. फळसपचे सनरायझर्स, त्याच्या विरोधात संघ आहे तो म्हणजेच एव्ही वॉरियर्स. फळसपचे सनरायझर्स वर्सेस एव्ही वॉरियर्स. मॅच सुरू करायची आपण लगेचच. या सामन्याचा आपण सामन्याचा पुरस्कार सुद्धा देणार आहोत लगेचच. सामना 5 षटकांचा आहे सुबोध. 4 बॉलर.